महाराष्ट्रातील वैभव असलेल्या ऐतिहासिक गड किल्ल्यांवर घोटी शहरातील कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक गेल्या 29 वर्षांपासून विविध प्रकारचे धार्मिक सण ऐतिहासिक उपक्रम राबवून इतिहासाच्या उद्ध्वस्त भग्न तग धरून असलेल्या पाऊलखुणा जपण्याच्या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत आहे। पोर्तुगीजांची सत्ता नष्ट करण्यासाठी थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू आणि मराठा साम्राज्याचे पराक्रमी सेनापती चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने 1737 ते 1739 मध्ये केलेल्या पराक्रमाची ऐतिहासिक सुवर्ण आठवणीचा साक्षीदार असलेला शिरगाव किल्ला 22 जानेवारी 1739 रोजी चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकून मराठा साम्राज्यात दाखल करून घेतला। अशा पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक शिरगाव किल्ल्यावर मंडळाच्या गिर्यारोहकांनी रंगपंचमी दिनी जाऊन मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा दिला। इतिहास काळात गड किल्ल्यांवर कसे धार्मिक सण होत असतील याची अनुभूती घेत श्री राधाकृष्ण राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचं गिर्यारोहकांनी पूजन केलं। डीजेचा कर्कश आवाज आणि रासायनिक रंग टाळून हळद, बेसन, चंदन व फुलांपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग गिर्यारोहकांनी एकमेकांना लावला। यावेळी किल्ल्यावरील प्लास्टिकचा केरकचरा उचलून गड किल्ले प्लास्टिक मुक्त ठेवण्याचा संदेश देत रंगपंचमी साजरी करण्यात आली। तसंच या रंगपंचमीत महिला भगिनींनी देखील सहभाग नोंदवून रंगपंचमीसह जागतिक महिला दिन साजरा केला। या उत्सवात कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, डॉक्टर महेंद्र आडोळे, गोकुळ चव्हाण, संजय शेवाळे, भागीरथ मसने, सुरेश चव्हाण, राजेंद्र माने, गोकुळ सूर्यवंशी, निलेश पवार, प्रवीण भटाटे, नामदेव जोशी, नगबा खलिफा, सायरा खलिफा, रेखा बटाटे, संगीता पवारसह इतर महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या। साम्राज्याच्या पराक्रमाचा असलेल्या येथे पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक शिरगाव किल्ल्यावरून आमच्या कळसुबाई मित्रमंडळाकडून रंगपंचमीच्या व तसेच जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जय जिजाऊ, जय शिवराय। जय शिवराय। सर्वांना रंगपंचमीच्या आणि जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आमचं कळसुबाई मित्र मंडळ आमचे संस्थापक अध्यक्ष भगीरथभाऊ मराडे यांच्या अध्यक्षतेसाठी पालघर जिल्ह्यातील ह्या प्रसिद्ध शिरगावच्या किल्ल्यावरती आम्ही रंगपंचमी आणि जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी इथं मोठ्या उत्साहामध्ये जमा झालेलो आहे। मित्रांनो, हा जो शिरगाव किल्ला आहे आपल्या पहिला जे पोर्तुगीजांनी 1600 मध्ये आपल्या भारतावरती प्रवेश केलेला आहे आणि त्या टायमाला पोर्तुगीजांनी ही जी पूर्ण किनारपट्टी आहे सर्व काबीज केलेली आहे आणि या शिरगावच्या ठिकाणी त्यांनी समुद्र किनाऱ्यावरती जे काय दळणवळण चालायचं त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी इथं हा शिरगावचा भक्कम असा किल्ला बांधलेला आहे। कालांतराने इथं मराठ्यांचे जे सरदार होते चिमाजी आप्पा यांनी इथं आक्रमण केलेलं आहे, पण सुरुवातीला त्यांना या युद्धामध्ये अपयश आलेलं आहे। नंतर त्यांनी 1739 मध्ये परत मराठ्यांनी या किल्ल्यावरती आक्रमण केलेलं आहे आणि तेव्हा यश आलेलं आहे आणि हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये गेलेला आहे। त्यानंतर इंग्रजांनी हा त्यांच्या ताब्यामध्ये घेतलेला आहे। असं ह्या किल्ल्याचा इतिहास आहे। आणि आज भारतीय जागतिक महिला दिन आहे। आज आपण म्हणतो की यत्र नारीयस्त पूजनते तत्र रमन्ते देवता। आपण जर स्त्री जातीचं जर पूजन केलं, तिचा आदर केला तर तिथं देवता पण रममान होतात। आपला एक संस्कृतमध्ये श्लोक आहे, अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकमना स्मरे नित्य महापातकनाशम। ज्या काही आपल्या आदर्श माता आहेत अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी, जिजाऊ यांचं पण आज स्मरण करण्याचा दिवस आहे। एवढं बोलून हे जय हिंद, जय महाराष्ट्र। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी। रंगपंचमीच्या कळसुबाई मित्रमंडळाकडून शिरगावच्या किल्ल्यावरून महिला राष्ट्रीय महिला दिनाच्या महिला दिनाच्या रंगपंचमीच्या जागतिक महिला दिनाच्या यांचं पण झालं पाहिजे।